अध्याय 3. कवींद्र म्हणतात, नंतर आपला चुलता विठोजी राजा हाही परलोकवासी झाला असता राजनीती जाणणाऱ्या, आईच्या आज्ञेत वागणाऱ्या महापराक्रमी धैर्यवान व बुद्धिमान शहाजी राजाने तो राज्याचा मोठा भार आपल्या शिरावर घेतला. विठोजी राजाचे मुलगे संभाजी, खेळाजी, मल्लाजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्र्यंबकजी आणि वक्काजी हे सख्खे भाऊ इंद्राप्रमाणे पराक्रमी होते आणि मालोजी राजाला शहाजी व शरीफजी असे 2 प्रभावशाली पुत्र होते. मुलुकगिरी करण्यास उत्सुक, युद्धामध्ये पृथ्वी पादाक्रांत करण्यास समर्थ, निजामाचे प्रिय करणारे, हातामध्ये नेहमी धनुष्य सज्ज ठेवणारे, पर्वताप्रमाणे धिप्पाड, सूर्याप्रमाणे तेजस्वी, आपले प्रचंड बाहुबळ, मोठा परिवार, सैन्य आणि इतर गुण यांमुळे अद्वितीय पराक्रमी झालेले हे सर्व भाऊ मलिकंबराच्या तंत्राने चालत आणि शत्रूस जुमानीत नसत. एकेवेळी अंतपुरातून आपल्या विश्वासू नोकरासह व अमात्यांसह निजामशहा सभास्थानी घेऊन सिंहासनावर बसला असताना जाधवराव इत्यादी सर्व सरदार त्यास यथानुक्रम भेटून आणि मुजरे करून आपापल्या घरी जलद गतीने जाऊ लागले. एकमेकांची स्पर्धा करणारे ते राजे जाण्यास निघाले असता सभागृहाच्या दारासमोरच एकच गर्दी झाली. त्या ठिकाणी असलेले भालदार लोकांना बाजूस सारू लागले आणि अप्रतिहत सामर्थ्य असलेले ते राजे कोणी घोड्यांवरून, कोणी हत्तीवरून, कोणी पालख्यातून बसून जाऊ लागले. त्या राजांचे खांदे उंच व पुष्ट होते, त्यांची वक्षस्थले विस्तीर्ण असून ते नेहमी सज्ज असत. त्या सुलक्षणी राजांचे नेत्र कमलाप्रमाणे दीर्घ असून त्यांनी किरीट, कुंडले, मोत्यांचे मोठमोठे हार आणि केयूर धारण केले असून अंगामध्ये चिलखते धारण केलेली होती. शिवाय ते आपापल्या सैन्याने वेष्टीत असून त्यांच्या पुढे निशाने उभारलेली होती. त्यावेळी खंडारगड नावाच्या राजाचा आघाडीचा बलवान हत्ती दुसऱ्यांची सैन्य तुडवीत वेगाने निघाला. माहुताने अंकुशाने टोचून पदोपदी प्रतिबंध केला असताना सुद्धा त्या हत्तीने सैनिकांचे खूप कंदन केले. सैन्यांचा चुराडा करणाऱ्या, निर्भयपणे गर्जणाऱ्या व प्रलय काळाच्या मेघाप्रमाणे भासणाऱ्या त्या हत्तीस कोणीही अडवू शकले नाहीत. एखाद्या हत्तीने गर्जना केली असता दुसऱ्या कळपातल्या हत्तीस ज्याप्रमाणे ती सहन होत नाही, त्याप्रमाणे या हत्तीची गर्जना जाधवरावांच्या दत्ताजी प्रभृती पुत्रास सहन झाली नाही. नंतर दत्ताजीच्या आज्ञेने शूर योद्धे त्या मदोन्मत्त हत्तीस बाण, तरवारी, भाले, तोमर आणि शक्ती यांनी प्रहार करू लागले. त्या मदोन्मत्त आणि घोर कर्मे करणाऱ्या हत्तीला पुष्कळाने भोसकले असतानाही घोडेस्वारांना सोंडेच्या टोकाने ओढून त्याने कित्येकांना खाली आदळले आणि कित्येकांना आपल्या पायाने खाली पाडून त्यांच्या तळव्याखाली तुडवले. अशा प्रकारे आपल्या सैन्याचा पराभव झालेला पाहून दत्ताजी त्या हत्तीवर सिंहाप्रमाणे दृष्टी रोखून चालून गेला. त्यानंतर त्याने जोराच्या शस्त्र प्रहाराने जरीस आणलेला तो हत्ती आपले डोके हलवीत रणांगणाच्या आघाडीस ची ची करून ओरडू लागला. तेव्हा विठोजीचे संभाजी व खेळोजी हे दोघे पुत्र खंडारगडाच्या मदतीस धावून आले. ते दत्ताजीच्या तावडीत सापडलेल्या रक्तबंबाळ झालेल्या आणि गेरूच्या डोंगराप्रमाणे दिसणाऱ्या त्या हत्तीचे रक्षण करू लागले. तेव्हा दत्ताजीने त्या सोंड तुटलेल्या मदोन्मत्त हत्तीस सोडून देऊन धाकटा भाऊ जो पराक्रमी संभाजी त्याच्यावरच हल्ला केला. क्रोधायमान झालेल्या त्या दोघांमध्ये द्वंद्व युद्ध चालले असता तेथे खूप योद्धे धावून आले व त्यांची एकच गर्दी झाली. तेव्हा त्या दोन्ही सैन्यांमध्ये हातघाईची लढाई झाली. इंद्राप्रमाणे पराक्रमी संभाजी हा दत्ताजी जाधवावर चालून गेला असता जाधवांच्या संबंधाकडे उघड उघड डोळे झाक करून संभाजीचा भाऊ शहाजी राजा याने त्याची बाजू सांभाळून धरली. त्यावेळी हातात ढाल घेतलेल्या प्रतापी दत्ताजीने तरवार फिरवून आपल्या भोवती जणू काय एक तेजोवलयच निर्माण केले. त्या आकस्मिक उद्भवलेल्या युद्धामध्ये गोळा झालेल्या वीरांच्या गर्जनानी आणि दंड थोपटण्याच्या दणक्याने सर्व दिशा बधीर होऊन गेल्या. तेव्हा तो वीर दत्ताजी पट्टा फिरवित असता त्या अफाट रणभूमीवर नाचू लागला. श्रेष्ठ वीरांची किरीटयुक्त डोकी जमिनीवर लोळू लागली. तलवारीनी धनुष्यासहित दंड तोडले जाऊ लागले. तलवारी, बाण, परशु, भाले यांनी चिलखते छिन्न भिन्न झाली. तीव्र चक्रांनी सशर हस्त तोडले जाऊ लागले. घोडे आणि मस्त हत्ती यांच्या अंगात बाण शिरल्यामुळे वाहणाऱ्या रक्ताच्या धारांनी धुरळा चांगला बसला. सम्रांगण निशाणांच्या वस्त्रांनी आच्छादित झाले. बाणांनी शरीरे विद्ध होऊन माणसे पडू लागली. अशावेळी त्या धैर्यवान व शत्रूचा नाश करणाऱ्या यादववीरांची संभाजीशी गाठ पडली असता तो सूर्यलोकी गेला, म्हणजे तो ठार झाला.
अद्वितीय कर्मे करणारा असा आपला मुलगा दत्ताजी युद्धामध्ये संभाजीकडून मारला गेला ही बातमी पुढे निघून गेलेल्या जाधवरावास समजली तेव्हा त्याचे डोळे क्रोधाने तांबडे लाल झाले आणि संभाजीस मारण्याच्या हेतूने तो अर्ध्या रस्त्यावरूनच परत फिरला. त्या जाधवाधिपतीस क्रोधाविष्ट झालेला पाहून पृथ्वी, तिच्यावरचे पर्वत, अरण्य, द्वीपे ही कापू लागली. प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या माझ्या पुत्रास ज्या दुष्टाने मारले त्यास ठार करून माझी इच्छा पूर्ण करीन असा त्याने निश्चय केला. अशा रीतीने क्रोधाविष्ट झालेला आणि देवाप्रमाणे पराक्रमी असा जो आपला सासरा जाधवराव त्याच्याशी शहाजी स्वपक्षाचे रक्षण करण्याच्या हेतूने युद्ध करू लागला. आपला जावई लढत आहे असे पाहून शत्रूंचा निपात करणाऱ्या त्या धाडसी जाधवरावाने शहाजीच्या वासुकीप्रमाणे प्रचंड दंडावर प्रहार केला. त्या तलवारीच्या प्रहाराने शहाजीस जबर मूर्छा आली आणि त्याने धैर्याने आपले प्राण कसे तरी वाचवले. त्यावेळेस खेडोजी व इतर राजे व निजामाची सिद्धी लोकांची फौज यांचा पराभव करून क्रुद्ध झालेल्या त्या गाढ मुष्टी जाधवरावाने खड्ग उगारून समरात अजिंक्य अशा संभाजीवर वेगाने चाल केली. तेव्हा प्रसन्न चित्त संभाजीने शत्रूंचा जणू काय उपहास करीत वेगाने आपल्या तलवारीस हात घातला. दोन मदोन्मत्त हत्तींचे ज्याप्रमाणे एकमेकांशी भयंकर युद्ध होते त्याप्रमाणे एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या त्या दोघांमध्ये लोकांच्या अंतकरणात धडकी भरविणारे असे युद्ध झाले. त्या शत्रूच्या त्या जाधवरावाने संभाजीच्या तलवारीचे पुष्कळ आघात सहन केले आणि नंतर त्याला तलवारीनेच जमिनीवर लोळवले. आपल्या पुत्राचा वध करणाऱ्या संभाजीस जमिनीवर लोळवून त्या जाधवरावाने सूड घेतला. हर हर हर. जाधवरावाने विठ्ठलराजाच्या ज्येष्ठ पुत्रास युद्धात ठार केले तेव्हा निजामशहाचे अखिल सैन्य काही सुद्धा प्रतिकार करू शकले नाही आणि त्याचे सर्व धैर्य खचून गेले. त्यानंतर अत्यंत क्षुब्ध अशा त्या दोन्ही सेना स्वामी निजामशहाने सांत्वन करून निवारले असता आपापसातील झगड्यापासून परावृत्त झाल्या व रणभूमीवरून संभाजी व दत्ताजी यांची प्रेते घेऊन शोक करीत खिन्नपणे आपापल्या शिबिरात गेल्या. खेळ कर्ण प्रभृती संभाजीचे धाकटे भाऊ विषण्ण चित्त होऊन आपल्या वडील भावाबद्दल शोक करू लागले. जाधवरावाने आपल्या मुलाचे उत्तर कार्य केले आणि खेळकर्णानेही आपल्या वडील भावाचे उत्तर कार्य यथाविधी केले. निकट सोयरीक संबंधाच्या अगदी विरुद्ध असे स्पर्धा मत्सर करणाऱ्या भोसल्यांशी जे युद्ध झाले त्याचा आपल्या गर्विष्ठ अंतकरणात काहीसा विचार केला त्यावेळेस त्याला पश्चाताप झाला असे आम्हास वाटते. या ठिकाणी 3रा अध्याय समाप्त झाला.